कधी कधी ना घरातला पसारा हा फक्त वस्तूंचा नसतो, तर खरं तर आपल्या मनावरही खूप जास्त पसारा होतो. आणि आज ना मान्सूनपूर्व हे सगळं मी सफाई किंवा क्लिनिंग डिक्लटरिंग तुम्ही काय म्हणत असाल ते हे सगळं करताना ना मला एक जाणवलं की हळूहळू जसं घर क्लीन होत होतं, डिक्लटर होत होतं, तसतसा मनावरचा पसाराही कमी होत होता, ताण कमी होत होता आणि एक वेगळंच समाधान मिळत होतं. आता डिक्लटरिंग म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वस्तू आपल्याला लागत नाही आहे त्या काढून टाकणं, याला साधं सोपं म्हणतात डिक्लटरिंग. आणि आता पावसाळा सुरू होतो आहे म्हणून म्हटलं चला उगाच जास्तीचा पसारा नको, आणि आपण बाहेर तर काही ठेवू शकतच नव्हतो, त्यामुळे घरात वस्तू किती ठेवायच्या आणि का म्हणून ठेवायच्या इथून मी विचार करायला सुरुवात केली. चला तर मग आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा. जसं मी तुम्हाला बोलले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरात असते, वस्तूंपेक्षा जास्त कपडे घरात असतात. प्रत्येकाला कितीही कपडे असले तरी मला घालायला काहीच नाही हा प्रत्येकाचा विषय असतो, आणि त्यामुळे कपड्यांचा खूप जास्त पसारा होतो. आणि आत्ता मुलांचं स्कूल चालू झालेलं आहे आणि आत्ताच आम्हाला समजलं की त्यांचा जो युनिफॉर्म होता लास्ट इयरचा तो आता नसणार आणि नव्याने त्यांना युनिफॉर्म येणार आहे. पूर्ण स्कूलचा युनिफॉर्म चेंज झाला. आता इतकी सगळे कपडे ते जे काही आपण स्कूलचे जपून ठेवले ते पण म्हटलं काढून टाकूया. आता लग्न पण झाली आहे, एक्स्ट्राचे काही कपडे उन्हाळ्याचे होते जे की आता नेक्स्ट उन्हाळ्यात मुलांना येणारच नाही असेही कपडे होते, ते मी बाजूला डिक्लटर करून ठेवले होते, जेणेकरून तिथला जो पसारा कमी झाला. तर आत्ता मुलांच्या स्कूलचे येणारे नवीन कपडे आणि स्कूलमधनं आल्यानंतर पटकन त्यांना त्यांचे कपडे सापडले पाहिजे, या हिशोबाने ना मी सगळे कपडे आज डिक्लटर केले. आणि आज हे माझ्या ठरवलेल्या कामांपैकी एक खूप महत्त्वाचं काम होतं, कारण की एक कपडा काढायला घेतल्यानंतर खूप सारे कपडे बाहेर येतात आणि ज्यातले अर्धे कपडे मुलं घालतच नाही. म्हटलं उगाच आता पसारा नको, आणि मी आधीच ठरवलं होतं डिक्लटर करताना कोणत्याही वस्तूमध्ये अजिबात जीव घालायचा नाही. आपलं बायकांचं असं असतं, इतकं जीव घालून ठेवतो ना त्यामध्ये की त्यामुळे आपल्याला ती वस्तू टाकणंच होत नाही. त्यामुळे फक्त एक विचार मी वस्तू सांभाळताना करते की याचा पुढे आपल्याला उपयोग होणार आहे का. कारण की आपल्याला आता एखाद्या मुलाचं शर्ट आहे, आपल्याला ते कितीही आवडतं आहे पण ते मुलाला आवडत नाही आहे, तो घालत नाही आहे, तर ती वस्तू ठेवून काही उपयोगच नाही. म्हणून मग म्हटलं चला आता जी वस्तू ते घालणार नाही ती डायरेक्ट बाहेर काढून ठेवायची. अशा पद्धतीने माझं कपड्यांचं वगैरे डिक्लटरिंग तर मी केलंच होतं. तर मी ते सगळं भरून सध्या तरी कॉटमध्ये ठेवलं आहे, कारण की कोणीही कधी भेटलं किंवा कोणाला गरज असेल तर ते कपडे देता येईल या हिशोबाने मी ठेवले आहे. आणि जे कपडे खूप जास्त खराब आहे ते आपण आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त आपल्याला पुसण्यासाठी वगैरे कपडे लागत असतात, तर ते कपडे तिथे यूज करून ते तसेच फेकून दिले जातील या हिशोबाने ठेवले. चला आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्कूल चालू झालं आहे, नवीन सगळी स्टेशनरी आली आहे आणि मुलांचं असं असतं की नवीन स्टेशनरी, नवीन बॅग, सगळं काही त्यांना नवीन हवं असतं. आता ही जी बॅग आहे ती तर नवीनच, म्हणजे लास्ट इयर घेतली पण म्हटलं त्याला नवीन हवी होती, तीही झाली, पण म्हटलं आता ही ट्युशनला वगैरे कामं येईल त्यामुळे ती वॉश करून ठेवायची होती. कंपॉस पण नवीन घेतली आहे आणि ही खराब झाली. उगाच ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मुलांच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पेन असतात, काही गोष्टी ज्या आता यूज होणारच नाही आहे त्याही सगळ्या डिक्लटर केल्या. लास्ट इयरच्या नोटबुक आहे त्या रद्दीवाल्याला देता येईल. आणि जे त्यांचे बुक्स आहे, स्कूलमध्ये असेही मुलं असतात की ज्यांना घेणं परवडत नाही. लास्ट इयर पण मी अशाच ट्युशनमध्ये दिले होते की ज्यांना ते कामं येतील. सो यावर्षीही द्यायचे आहे, त्यासाठी तेही काढून ठेवले. आता लास्ट इयर शिवांश अंगणवाडीत जात होता त्यामुळे त्याचं काही नव्हतं, पण यावर्षीपासून तो प्रॉपर स्कूलला जाणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं एक कबट केलं आहे की जेणेकरून त्याची स्टेशनरी ते त्यातच सापडेल, मोठ्या मुलाची ती त्याची वेगळी असेल, दोघांचं एकत्र होणार नाही
या हिशोबाने दोघांचे कबड मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले, जेणेकरून त्यांनाही प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्यावर डिपेंड राहता कामा नाही. त्यांना त्यांची वस्तू त्यांच्याच जागेवरती मिळाली पाहिजे आणि म्हणून हे सगळं सुरुवातीपासूनच त्यांना सवय लागावी म्हणून हे सगळं मी आत्ता करून ठेवते आहे. आता ते करते, त्याबरोबर बाकीच्याही गोष्टी आहेच. आता हे जे कपाट आहे तेही व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. न लागणाऱ्या वस्तू आहे आणि महिन्यातून एकदा जर आपण ही डिक्लटरिंग केली ना, ती घरातला भरपूर पसारा कमी होतो आणि असं मी आता 2 ते 3 वर्षापासून करते आणि माझ्या घरात याच्यापेक्षाही खूप जास्त गोष्टी होत्या आणि ज्या आम्ही असंच ठेवायचो. सो आता बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत आणि अशा अजूनही काही गोष्टी आहे की जे माझ्या मर्जीने मी काढून टाकू शकत नाही. त्यामुळे त्या काही आहे त्या हळूहळूही आम्ही नंतर काढून टाकणारच आहोत. चला. तर अशा पद्धतीने मुलांचे कपाट इथे ऑर्गनाईज झालेले आहेत आणि त्यांच्या नोटबुक असेल, बुक असेल, एक्स्ट्राची स्टेशनरी असेल तीही जागेवरती गेली आहे आणि त्यांना वस्तू व्यवस्थित वापरता यावी, त्यामुळे एक्स्ट्राचं सगळंच काही त्यांच्यासमोर देत आपण नाही. त्यामुळे ते असं वेगळं बाजूला ठेवलेलं असतं, जेणेकरून ते व्यवस्थित अशा वस्तू वापरतील. सो चला, छोटे मोठे अशा रोजच्या आपल्याला होममेकर्सच्या लाईफमध्ये ही कामं असतात आणि नवीन दिवस आपण नवीन काहीतरी ठरवलेलं असतं की उद्या आपल्याला हे काम करायचं आहे आणि म्हणून माझंही हे काम ठरलेलं होतं की आजच्या दिवशी जे काही डिक्लटरिंग आहेत ना, ते सगळंच मला काढून टाकायचं आहे. कारण की नेहमी समोर आपल्याला दिसते ती वस्तू, पण ही ठेवायची की काढायची हे लक्षात राहत नाही आणि त्यामुळे एकदा जर आपण सगळं डिक्लटर करायला गेलं की आपोआप आपल्याला सुचतं हे नको ते नको आणि मग आपण हळूहळू वस्तू काढायला घेतो. त्यानंतर पावसाळ्यासाठी सगळ्यांना खूप महत्त्वाचं जर हे काही काम करायचं असेल ना, तर सगळ्यात पहिले हे काम तुम्ही नक्की करा. कारण की प्रत्येकाच्याच घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर हे शू रॅक असतं आणि त्यामध्ये इतक्या चपला असतात, इतके बुटं असतात की ती कोणाला कधी येतही नाही, कधी फाटलेली असतात आणि कधीतरी वापरत पण नाही. अशाही आपण सगळ्या जपून ठेवलेल्या असतात. पावसाळ्यामध्ये ना, पाऊस पडल्यामुळे एकतर सगळ्यात महत्त्वाचं सगळीकडे ओलावा तयार होतो आणि यामध्ये वेगवेगळे जे किडे आहेत ते अशा ठिकाणी जाऊन बसतात. इव्हन बेडूक वगैरे सुद्धा जाऊन बसलेलं आहे. पहिले मी माझ्या मुलांचा शूज बाहेरच ठेवायचे, पण आणि त्यानंतर एकदा घालताना त्यामध्ये बेडूक पण निघालेला होता. त्यामुळे मी स्कूलवरनं आल्या आल्या शूज तर मध्ये घेते, पण जी बाकीची चप्पल आहे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर ठेवू शकतो आपण, पण तितकंच ती काळजी देखील त्याची घ्यायला हवी आणि जे नको आहे ते डायरेक्ट टाकून घ्या. बाहेर टाकून दिलं तरीही चालेल, कारण की गोम आहे, छोटे छोटे किडे आहे, नकळत ते आपल्याचबरोबर आपल्या मुलांनाही त्रासदायक ठरू शकतात. आणि खालचं तुम्ही जे सेक्शन बघताय तिथं अगदी 2-3च झाडं ठेवली, कारण की मुलांची सायकल पण तिथं असते आणि उगाचच जास्तीचा पसारा नको आणि जास्त झाडं म्हटले की मच्छरचं प्रमाणही तिथे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ते सगळं क्लीन करून घेणं आजच्या दिवशी तरी खूप गरजेचं होतं. हळूहळू वातावरण होत चाललेलं आहे पावसाचं. दरवर्षी तर इतक्या दिवसात भरपूर पाऊस पडून जातो, पण इकडे यावर्षी तरी हळूहळू सुरुवात होणार आहे. पडतो की नाही हे पण आपल्याला माहीत नाही, त्याला कदाचित वेळ पण होऊ शकतो, पण आपलं रुटीन कुठं थांबतंय का? आपण आपली कामं करत राहतो. जोपर्यंत ऊन मिळतंय तोपर्यंत त्याचा फायदा घेणं आपण काही थांबवत नाही. आता इकडे कांदे पण सुकवत घातले आणि आता आम्ही गावाकडे राहतो, त्यामुळे आमच्याकडे अशा गोष्टी साठवल्या जातात, कारण की पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खराब गोष्टी या मिळतात. त्यामुळे कांदा असेल, लसूण असेल, या 4-4 महिने टिकतील अशा गोष्टी आमच्याकडे साठवतात. त्याच्यासाठी आधी ऊन दिलं जातं आणि नंतर असे कॅरेट्स वगैरेमध्ये छान स्टोअर केले जातात, जेणेकरून त्याला कडेने हवा पण लागली पाहिजे.
अधूनमधून एखादा खराब होतो त्यावेळेस तितकं परत साफ करून ते टाकून पण दिलं जातं. आता इतके सगळे कांदे छान उन्हात वाळवले आणि साफ केल्यानंतर तुम्ही बघू शकतात भरपूर कांदी खराब देखील झाली होती. प्रत्येकाच्याच घरात स्टोअर रूम असतं आणि त्या स्टोअर रूमला आपण खरं स्टोअर रूम म्हणून इतका काय काय पसारा त्यामध्ये ठेवतो ना, तर तो पण इथे आता आवरायला घेतला होता. पण त्याआधी मुलांची ही खेळणी जी की उन्हाळ्यात भरपूर खेळले आणि आता त्याच्याकडे बघतही नाही. स्कूल चालू झालं आहे त्यामुळे सकाळी जाणं येणं दुपारी आराम यामध्ये त्यांना खेळायलाही तितका वेळ मिळत नाही बाहेर. घरात थोडा वेळ काय टाईमपास करतील तेवढाच. त्यामुळे म्हटलं चला आता याही गोष्टी ठेवून देऊया, जेव्हा त्यांना पाहिजे असेल तेव्हा काढून देता येईल. त्यामुळे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये आमच्या इकडे जुने असे घरं होते की लॅफ्ट असायचे आणि त्यावरती भरपूर असं साहित्य ठेवलेलं आहे. सो तेही तिथे ठेवून दिलं. त्यानंतर जे काही स्टोअर रूम होतं तिथे बऱ्यापैकी जागा मोकळी झाली आणि हे सगळं जे आहे ना त्या वस्तू तिथे ठेवल्या आणि थोडासा तिथला पसाराही कमी झाला. तर स्टोअर रूम म्हटलंय म्हणजे पूर्णच पसारा कमी होणार नाही. चला अशा प्रकारे भरपूर असं घरातला पसारा कमी झाला आणि त्याबरोबर माझं मनही तितकंच हलकं झालं. तर तुमच्याही घरी जर असं काही असेल किंवा तुम्हालाही वाटतंय ना कुठून नेमकी सुरुवात करायची, ठरवलं तर सगळ्याच गोष्टी होतात. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचं कारण असं की या गोष्टी बघून तुम्हालाही मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालाही या गोष्टी कराव्याशा वाटेल. नक्की मी जे बोलते ते जर तुम्हालाही तसंच वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला हळूहळू सगळं घर क्लीन केलं आणि त्यानंतर फरची मी हातानेच पुसून घेतली. कारण की कधी कधी ना हाताने पुसल्यानंतर मॉपने पुसण्यापेक्षा हाताने पुसलेली फरशी खूप जास्त बेटर असं वाटतं मला. आणि त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी सगळे कानेकोपरे वगैरे हाताने पुसत असते. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला वेगळे कुठले व्हिडिओज बघायचे असेल तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता. अशा पद्धतीने मस्त असं घर पण ऑर्गनाईज झालं आहे. चलो बाय.